नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा शपथविधी होऊन 24 तास उलटत नाही तोवरच महायुतीतील अंतर्गत खतखत चव्हाट्यावर आली आहे. आमचा स्ट्राईक रेट पाहता शिंदेंच्या शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रीपद मिळायला हवं होतं. कुटुंबाशी वाद पत्करत महायुतीमध्ये सहभागी झालेल्या अजित पवारांना देखील न्यायिक भूमिका घेत कॅबिनेट मंत्रीपद द्यायला हवं होतं. त्याचबरोबर सातारचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनाही मंत्रीपद मिळायला हवं होतं असं म्हणत शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आपल्या मनातील खतखत बोलून दाखवली आहे. पाहुयात नेमकं काय म्हणालेत श्रीरंग बारणे. खरं तर या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर काल जो मोदींच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. या शपथविधीमध्ये शिवसेना पक्षाला आम्ही अपेक्षा करत होतो की शिवसेना पक्षाला कॅबिनेट मंत्रिपद मिळेल, परंतु ज्या पक्षाचा एक खासदार निवडून आला त्या पक्षाला कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं. प्रामुख्यानं HD कुमारस्वामी कर्नाटकचे यांचे 2 खासदार निवडून आले, त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं. जितन राम माझी हे बिहारमधून निवडून आले, स्वतः एकटे निवडून आले, त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं. त्याचबरोबर चिराग पासवान यांचे 5 खासदार निवडून आलेले आहेत बिहारमधून आणि त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं. खरं तर शिवसेना पक्षाचे 7 खासदार आले. एकूणच महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने 28 जागा लढवल्या, शिवसेनेने 15 जागा लढवल्या. 28 जागेमध्ये भारतीय जनता पक्षाचे 9 खासदार निवडून आले आणि शिवसेनेचे 7 खासदार निवडून आले. आमची अपेक्षा होती की शिवसेना पक्षाला एक कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु खरं तर शिवसेना पक्ष भारतीय जनता पक्षाचा अतिशय जुना साथी म्हणून शिवसेनेकडे पाहिलं जातं. परंतु केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाने खरं तर कॅबिनेट मंत्रीपद द्यायला पाहिजे ही आमची अपेक्षा होती. तर भारतीय जनता पक्षाने कुणाला मंत्री करावं हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीला न्याय मिळावा ही भूमिका राज्यातील जनतेची निश्चितपणे. छत्रपती उदयनराजे भोसले हे मला वाटतं 3ऱ्यांदा खासदार होतात आणि ते सिनियर पण आहे आणि छत्रपतीच्या गादीला जर मान मिळाला असता तर नक्कीच महाराष्ट्राच्या जनतेला एक अभिमान वाटला असता. विचार करतील भाजपवाले असं वाटतं तुम्हाला? कारण 4 महिन्यावरतीच विधानसभा निवडणूक. भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत तो विषय खरं तर कोणाला मंत्रिपद द्यावं, परंतु महाराष्ट्राच्या जनतेच्या माध्यमातून जर मला लोकप्रतिनिधीमधून विचारलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार म्हणून छत्रपती उदयनराजांकडे पाहिलं जातं आणि ते देखील सिनियर आहे, त्यामुळे त्यांना न्यायिक भूमिका भारतीय जनता पक्षाने दिली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. देशामध्ये स्थित्यंतर होत असताना माननीय अजितदादा पवार यांनी फार मोठी भूमिका खरं तर घेतली भारतीय जनता पक्षाच्या बरोबर जाण्याची आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना न्यायिक भूमिका ही अजितदादा पवार यांना मिळावी ही अपेक्षा खरं तर आहेच निश्चितपणे. परंतु या सगळ्या घडामोडीमध्ये परिवाराशी देखील एक वाईटपणा, रोष मान्य अजितदादांनी या सगळ्या घडामोडीमध्ये घेतला आहे आणि आपण ते नाकारून चालणार नाही आणि म्हणून या भारतीय जनता पक्षाचे एनडीएचे घटक पक्ष म्हणून अजितदादाला देखील न्यायिक भूमिका मिळावी ही रास्त अपेक्षा आहे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.